जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन एज्युकेशन लर्निंग प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुमच्याशी राज्यसेवा कंबाईन या परीक्षेबद्दल खूप लोक बोलले असतील. मात्र एक प्रश्न मला जो नेहमी विचारला जातो आहे अनेक लोकांकडून की सर MPSC कोण करू शकते आणि MPSC ही परीक्षा नेमकी काय आहे. तर एक लक्षात घ्या, MPSC हे वयोगट 18 ते 43 पर्यंत असणारे, आय रिपीट 18 ते 43 पर्यंत असणारे जो वयोगट आहे त्या वयोगटामध्ये असणारे, मग स्त्री असो पुरुष असो कोणीही करू शकतो. फक्त अट एकच आहे, पदवीधर असावा. म्हणजेच एक लक्षात घ्या, बऱ्याच साऱ्या लोकांचं काय होतं की ते 42व्या वर्षी 32, 34, 35, 36 वर्षाचे असतात आणि त्यांना फार टेन्शन येतं. टेन्शन घेऊ नका, 43पर्यंत वयाच्या तुम्ही देऊ शकता. फक्त एक DYSP आणि PSI यासाठी वयाची 33 वर्ष अट आहे, बाकी कुठेही अट नाही. लक्षात ठेवायचं, MPSC ज्या पदभरती घेत आहे त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहे, ज्याला आपण म्हणतो गट अ व ब. पण एक लक्षात ठेवायचं, या गट अ आणि ब मध्ये गॅजेटेड पोस्ट असतात, ज्याला आपण राजपत्रित अधिकारी असं म्हणतो. व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सो राजपत्रित गट म्हणतोय आणि ही परीक्षा असते, याला राज्यसेवा या नावाने ओळखल्या जातं. आणि यामध्ये सर्व काय असतात, तुमचे क्लास 1 क्लास 2चे पद असतात. फक्त एक की ही गॅजेटेड पोस्ट असतात. मग याचे जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे झाले तर एक्झाम्पल कोण आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, त्यानंतर DYSP आहे, त्यानंतर कोण आहे, त्यानंतर DYSP नंतर तहसीलदार आहे, BDO आहे. ठीक आहे. सो असे पद या ठिकाणी असतात राजपत्रित. दुसरा जो गट असतो ज्याला म्हणतात गट ब व क. आणि लक्षात ठेवायचं, यामध्ये ज्या येतात त्या येतात अराजपत्रित, म्हणजे ह्या नॉन गॅजेटेड पोस्ट असतात. आणि लक्षात ठेवायचं, यामध्ये ग्रुपिझम जे होतं आहे, एक होतं आहे गट ब, आणि गट ब मध्ये सब रजिस्ट्रार ज्याला SR म्हणतात, सब रजिस्ट्रारची पोस्ट असेल, त्यानंतर STI असेल, ASO असेल आणि सर्वांची फेवरेट PSI असेल. सो अशा प्रकारे ग्रुप बीच्या ह्या पोस्ट असतात. आणि एक लक्षात ठेवा बाळांनो, 2024 पासून यामध्ये अनेक साऱ्या पोस्ट ॲड झाल्या आहेत. सो या संवर्गामध्ये आणखी काही पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. अकाउंटंट, लेखाधिकारी सारख्या पोस्ट असतील, ह्या पोस्ट इथं ॲड झालेल्या दिसतील. म्हणजे आता सर्व सरळ सेवा वगैरे सगळ्या ज्या परीक्षा आहेत ह्या कोणाकडे गेल्या, आयोगाकडे गेल्या. आणि गट क जो ग्रुप असतो, गट क, ठीक आहे, या गट क मध्ये तुम्हाला जे दिसतंय सर्वात पहिले दिसतंय ते म्हणजे RTO. आणि RTOलाच आपण AMVI असं म्हणतो. यासाठी मेकॅनिकल इंजिनियर असणारे लोकच पार्टिसिपेट करू शकतात. नंबर 2 उद्योग निरीक्षक. उद्योग निरीक्षक तेच विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक, ह्या खूप चांगल्या पोस्ट आहेत. सांगायला जरी ग्रुप C असल्या तरी पोस्ट खूप क्रीमी आहेत. तांत्रिक सहाय्यक असतील. त्याच्यानंतर कर सहाय्यक नावाची पोस्ट असते GST डिपार्टमेंटची, कर सहाय्यक. आणि त्यानंतर सर्व जे क्लर्क आहेत ते क्लर्कसुद्धा इथे असतात. आणि त्यानंतर इथं एक असतो ज्याला काय म्हणतात, एक्साईज PSI म्हणतात, एक्साईज ESI, एक्साईज सब इन्स्पेक्टर. अशा प्रकारच्या गटकमध्ये तुम्हाला पोस्ट दिसतात. मग सर हे ठीक आहे की ह्या ज्या पोस्ट आहेत गट मध्ये अशा 28-27 केडर आहेत. ठीक आहे, केडर म्हणतात, तहसीलदाराचं केडर, BDOचं केडर, असं केडर अशा पोस्ट तुम्हाला दिसतात. काही BCOMसाठी आहेत, BCOMवाल्यांसाठी स्पेशल कॅफो नावाची पोस्ट असते, ज्याला आपण काय म्हणतो आहे, चीफ अकाउंटंट अँड ट्रेझरी ऑफिसर जो असतो, फायनान्स ऑफिसर असतो, त्याला कॅफो म्हणतात. ठीक आहे. सो तो कॅफोची पोस्ट आहे. त्याच्यानंतर BDOच्या पोस्ट आहेत, असिस्टंट BDOच्या आहेत, नायब तहसीलदार अशा पोस्ट असतात. इथे गट ब मध्ये या प्रकारच्या पोस्ट असतात. मग सर आता यामध्ये नवीन सुधारणा काय झाल्या, तर लक्षात ठेवायचं 2026 मध्ये काही सुधारणा झाल्या. तर 2026 पासून लक्षात ठेवायचं, सरळ सेवा हा पॅटर्न बंद होणार आहे. आणि सर्व सरळ सेवेची बहुतांश पदं हे कोणाकडे जातील, आता ग्रुप B आणि C मध्ये जाणार आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं आहे की यावर्षी सरळ सेवेची 26,000 पदांची जाहिरात येणार आहे. आणि माझा हा लेक्चर रेकॉर्डेड आहे. आणि लक्षात ठेवा, यावर्षी जो अभ्यास करेल तो प्रत्येकजण अधिकारी कर्मचारी असेल, लक्षात ठेवा.
आणि कारण की जे तलाठी ग्रामसेवकसारखी इतरत्र सर्व पद आहेत ते सर्व पद यामध्ये मर्ज झाले आहेत. त्यामुळे हे वर्ष फार संधीचं वर्ष आहे. मग सर आम्हाला जर या 2 परीक्षांमधला फरक समजून घ्यायचा असेल तर कशा प्रकारे समजून घ्यायचा ते आम्हाला सांगा. तर बाळांनो लक्षात घ्या, तत्पूर्वी सांगतोय की आपलं टेलिग्राम चॅनल आहे जे तुम्ही जॉईन करू शकता तुमच्या MPSCच्या अभ्यासाच्या संदर्भात. पवन बी MPSC हे आहे टेलिग्राम चॅनल, हे जॉईन करून घ्या. त्यानंतर जर काही अडचण येत असेल तुमच्या अभ्यासाच्या संदर्भात, तुम्हाला स्टार्ट करायची आहे, सुरुवात करायचं आहे, तर हा माझा मोबाईल क्रमांक आहे 9881 यावर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. चला आता सिलेबसबद्दल डिस्कस करूया. बघा लक्ष द्या, यापैकी जी मी पहिली परीक्षा तुम्हाला सांगितली तहसीलदार वगैरे ती राज्यसेवा परीक्षा आहे. ठीक आहे. एक गट क परीक्षा आहे, गट ब आणि एक आहे गट क. आता सर यामध्ये काय फरक आहे, आम्हाला एक छोटा फरक समजून सांगा जेणेकरून आम्हाला फायदा होईल. चला मी तुम्हाला एक फरक समजून सांगतोय. समजा पवन भारसाकडे नावाचा व्यक्ती आहे, हा गट कचे अभ्यास करतोय आणि फार अभ्यास करून त्याने एक पोस्ट घेतली ज्याचं नाव आहे कर सहाय्यक. आणि मग काय झाले, पवन सर हे STA झाले, STA म्हणतात सेल टॅक्स असिस्टंट. ठीक आहे. एक दुसरा व्यक्ती आहे तुम्ही, समजा तुम्ही काय केलं आहे, परीक्षा निर्णय घेतला की मला गट ब नाही, क नाही, गट ब करायचं आहे. ठीक आहे. त्याने परीक्षा दिली तर तो काय होईल, तो होईल STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर. म्हणजे बघा परीक्षा तीच आहे, सिलेबसही तोच आहे, फक्त काय आहे फॉर्म वेगळा भरावा लागतो. अभ्यासक्रम सेम आहे बाळांनो, प्रश्न दर्जा थोडासा कठीण असतो फक्त. बघा त्याच परीक्षेने तुम्हाला कर सहाय्यक बनवलं, जी ग्रुप Cची क्लास 3ची पोस्ट आहे, त्याच परीक्षेने तुम्हाला B बनवलं आहे. आणि एखाद्यानं म्हटलं चला आम्हाला या दोघांसारखंही बनायचं नाही, मला काय करायचं आहे, मला असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स व्हायचं आहे. बघा किती फरक आहे, समजलं. म्हणजे बघा एकाच डिपार्टमेंटच्या 3 वेगवेगळ्या पोस्ट 3 परीक्षा भरताय. तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला ग्रुप कर सहाय्यक व्हायचा आहे, STI व्हायचं आहे की SC/ST व्हायचं आहे. सर मग इथून इथं जाता येत नाही का, जाता येतं, पण तुम्ही जेव्हा तुमच्या एंडिंगला असाल, एंडिंगला म्हणजे तुमच्या रिटायरमेंटला असाल तेव्हा बनाल. इथून तुम्हाला कर सहाय्यकाचा STI बनायला 60 वर्ष लागतात बाळांनो, कळालं का तुम्हाला. ठीक आहे. इथून STO व्हावं लागतं, नंतर तो व्हावं लागतं, म्हणजेच ही परीक्षा आहे. अजून एक दुसरं उदाहरण देतो. बघा तुम्ही काय बनले, क्लर्क बनले या परीक्षेतून, मंत्रालयातले क्लर्क. एखाद्यानं म्हटलं मला क्लर्क नाही बनवायचं आहे सर, मला ASO बनवायचं आहे, तर तो हा परीक्षा देईल, ASO बनेल. आणि एखाद्यानं म्हटलं नाही मला ते नाही व्हायचं, मला क्लास 1 व्हायचा आहे, तर इथली DO नावाची पोस्ट असते, डेस्क ऑफिसर. म्हणजे समजलं का तुम्हाला, परीक्षेचा फक्त काय बघितलं, फॉर्मचा क्रायटेरिया आणि सिलेबसचा थोडासा बघितलं. हा तर सिलेबस दोन्ही सेम आहे, तर तुम्हाला डायरेक्ट काय पायथ्यापासून शिखरावर पोचून देणारी परीक्षा आहे राज्यसेवा, ही पण आहे. मग सर आता आम्हाला सांगा की आमच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो की आम्हाला वेळ कमी आहे, मग आम्ही ह्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे, असं काहीच नसतं. सर्व परीक्षेला सारखा कालावधी लागतो, फक्त एकच आहे, राज्यसेवा ही सोपी परीक्षा आहे. सर चुकीचं बोलताय तुम्ही, कठीण म्हणा नाही, राज्यसेवा ही सोपी परीक्षा आहे. कारण आता राज्यसेवा ही वर्णनात्मक झाली आहे, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह म्हणतोय. ओके, डिस्क्रिप्टिव्ह बनतोय. सो डिस्क्रिप्टिव्ह बनल्यामुळे ह्या परीक्षेत तुम्हाला लिहावं लागतं, एक ऑप्शनल विषय निवडावा लागतो. आणि याला 3 टप्पे असते, एक प्री असतं, एक मेन्स असतं आणि एक इंटरव्ह्यू असतं. अशा 3 टप्प्यात तुम्ही गॅझेटेड पोस्ट पण मिळते. ठीक आहे. त्यानंतर कंबाईन ग्रुप B आणि C आहे, याला गट ब आणि क ला जो सिलेबस असतो हा सिलेबस प्री असतो आणि मेन्स असतो. फक्त PSIच एक आहे की ज्याला प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू असतो. लक्षात ठेवा, PSI सोडून कोणालाही इंटरव्ह्यू आणि ग्राउंड नसतं. आणि पोरांची क्रश पोस्ट आहे. हां, आणखी एक फरक समजून सांगायचा राहिला, तुम्ही ही परीक्षा दिली तर इथं PSI होता आणि ही परीक्षा दिली तर इथं डायरेक्ट DYSP होता. जेव्हा इथून रिटायरमेंट व्हाल तुम्ही, DYSPचं रिटायरमेंट, तुम्ही DYSP म्हणून जॉईन केलं, तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा IPS असाल. तुम्ही जर PSI म्हणून जॉईन केलं तर तुम्ही शेवटी DYSP असाल. म्हणजे बघा किती मोठी तफावत आहे या पदांमध्ये. सो अशा प्रकारे हे देऊ शकता. मग सर आम्हाला डॉक्युमेंटेशन काय पाहिजे, डॉक्युमेंटेशन काहीच नाही, तुमची पदवी प्रमाणपत्र पाहिजे, तुम्ही पदवीधर असावे, तुम्ही 10वा वर्ग 12वा वर्ग याचे गुणपत्रक प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही असाव्या, पदवी असावी. सर पदवी कोणती चालते, तर तुमची YCMOUची पदवी असली तरी चालतं आहे आणि रेग्युलरची पदवी असली तरीही चालतं आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि सर कट ऑफ किती येतात, तर बाळांनो एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत कट ऑफ हा जास्तीत जास्त 60% गेला आहे, जास्तीत जास्त 60 गेला आहे आणि कट ऑफची सुरुवात ही 40% पासून होते.
सर काही चमत्कार होतात का? तर यस, एकदा RTOचा कट ऑफ हा 1वर लागला होता, वनसेवेचा 1वर लागला होता, RTOचा 10वर लागला होता. आता इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा कट ऑफ फक्त मुलींचा EWSचा 9वर लागला आहे. चमत्कार घडतात. मागच्या वेळेस 2023मध्ये क्लरिकलचा ग्रुप सीचा कट ऑफ फक्त 19 मार्क्सवर लागला होता. यावर्षी जर 26,000 पदांची भरती आली तर मी लिहून देतोय 10 मार्क्सवर कट ऑफ असेल. कळालं का तुम्हाला? सर इतकं का सांगताय? कारण की बेटा हे परीक्षा कोळून पिलो आहे. म्हणून लक्षात घ्या, जर तुम्ही गृहिणी असाल, पदवीधर असाल आणि काहीतरी उमेद असेल तुम्हाला की नाही मी करू शकतो, एवढी जरी अपेक्षा असेल ना, तुम्ही सरळ करू शकता. कोणीही पास करू शकेल अशी परीक्षा आहे. काय पाहिजे? एक सातत्य हवं लागतं, दुसरं स्वतःवर विश्वास. स्वतःवर विश्वास हा सर्वात महत्त्वाचा आणि मेहनत घेण्याची तयारी. एवढ्या जर गोष्टी असेल ना तर तुम्हाला ही परीक्षा स्टार बनवून देऊ शकते. म्हणून वयाच्या तुम्ही 30शीत आहात, 32शीत आहात, गृहिणी आहात, पार्ट टाईम जॉब करताय, ठीक आहे, अपंग, दिव्यांग काही असेल तुमच्यामध्ये, तरीही तुम्ही या परीक्षेला पास करू शकता. ठीक आहे सर, मग हे आम्ही करायचं कसं, कुठून करायचं, कशा प्रकारे करायचं हे आम्हाला समजून सांगा. त्यासाठी सिम्पली सांगतोय. जर तुम्हाला वाटतंय माझ्याकडे वेळ कमी आहे आणि मला परफेक्ट शिकायचं आहे, बघा MPSC कंबाईन ग्रुप B-C साठी आपली एक बॅच आहे. ठीक आहे, 2027साठी लाईव्ह बॅच आहे. या बॅचचं वैशिष्ट्य काय बाळांना माहिती आहे का? इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलेबस शिकवला जातो. जे तुमचे सब्जेक्ट असतात, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, सायन्स, इकॉनॉमिक्स, CSAT, इंग्लिश, मराठी आणि ॲक्ट्स. ठीक आहे, हे संपूर्ण शिकवलं जातं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला लाईव्ह असतं. जर तुम्हाला लाईव्ह नाही करता आलं तर तुम्ही रेकॉर्डेडसुद्धा करू शकता. आणि लक्षात ठेवायचं, रेकॉर्डिंग ही तुमची अनलिमिटेड राहते. किती वेळा तुम्ही बघू शकता. ही बॅचची प्राईस फार कमी असतं आणि तुम्हाला इथे EMI ऑप्शनसुद्धा अवेलेबल असतं फार यामध्ये. आणि संपूर्ण सिलेबस एका ठिकाणी केलं जातं. आमच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातं, मेंटरशिप असतं, टेस्ट सिरीज लावण्याची गरज नाही, सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. जर तुमच्या काही लोकांना वाटत असेल की नाही सर मला ग्रुप BC नाही करायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, जी आपली एक राज्यसेवेची जाहिरात आहे. ठीक आहे, राज्यसेवेसाठी आपली एक बॅच आहे स्वराज्य नावाची. ह्या स्वराज्य बॅचमध्ये तुम्ही करू शकता. ह्या बॅचला एनरोलमेंट केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर रायटिंग प्रोग्राम, ॲन्सर रायटिंग इव्हॅल्युएशन करणे असेल, त्याच्यानंतर पर्सनल मेंटरशिप असेल, NCERT, स्टेट बोर्ड आणि सोबत या कोर्ससोबत तुम्हाला 18 बुक्ससुद्धा दिल्या जातात. ठीक आहे, अशा प्रकारचे. आणि पर्सनल मेंटरशिप हे या बॅचचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये संपूर्ण सिलेबस शिकवलं जातं टेस्ट सिरीज सहित. जर तुम्हाला या कोणत्याही कोर्सला एनरोल करायचं असेल तर माझा मोबाईल क्रमांक आहे 9881744762, यावर कॉल करू शकता. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त सर सिलेबस काय आहे, कोणत्या गोष्टी आहेत, तर तुम्ही मला बिनधास्त कॉल करू शकता या नंबरवर. आणि यापूर्वी मी आपल्या प्लॅटफॉर्मवर तसे सेशन पण घेतले आहे. या सेशनचा एकच मला सांगायचं होतं की जर तुम्ही 19 पासून तर 43 वयोगटात असाल आणि जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची इच्छा असेल, ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही या परीक्षेला जॉईन करू शकता. अभ्यास करून तुम्ही शिखरावर पोहोचू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, हे वर्ष संधीचं आहे, कारण की या वर्षामध्ये 26,000 पदांची भरती होणार आहे. त्यामुळे ही सोडू नका संधी. बाकी काही अडचण आली तर माझा नंबर तुम्हाला दिला आहे, बिनधास्त मला या नंबरवर कधीही कॉल करा. आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपले लाईव्ह लेक्चर्स असतात, यूट्यूबवर फ्री लेक्चर्स असतात, ते सुद्धा तुम्ही करू शकता. याच्या व्यतिरिक्त कोणत्या समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी सेशन घेऊन येऊ. इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.